जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळाच्या वतीनं जे जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचा सत्कार आपण करतो, गुणगौरव करतो। जिल्ह्यातील गुणवत्ता ही विकसित व्हावी एक दृष्टिकोनातून जिल्ह्याचा शैक्षणिक विकास व्हावा हा उद्देश जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळाचा आहे। त्याबरोबरच जिल्ह्यातील जे मुख्याध्यापक आतापर्यंत सेवा काम केली त्यांच्या सेवेचा गौरव व्हावा आणि त्यांच्या उत्तर आयुष्यामध्ये चांगली भरभराटी यावी ह्या उद्देशाने त्यांचा आम्ही सेवा गौरव करतो। जिल्ह्यातील शैक्षणिक वातावरण सुंदर राहावं, एक सकोप निर्माण व्हावा हा उद्देश जिल्हा शिक्षण संवर्धन जातो। परीक्षेच्या माध्यमातून असो या एखाद्या उपक्रमाच्या माध्यमातून असो, नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगानं जे व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम आहेत त्याच्या अनुषंगानं आपण या वर्षभरामध्ये विविध कार्यशाळा घेणार आहोत। त्या जिल्हा शिक्षणाधिकारी योजना असतील, माध्यमिक असतील, प्राथमिक असतील आणि जे आयुक्त आहेत जिल्हा व्यवसाय मार्गदर्शनचे यांच्या माध्यमातून ह्या राष्ट्रीय जे परभणी जिल्ह्यातील राज्यस्तरीय खेळाडू असतील किंवा राष्ट्रीय खेळाडू असतील त्यांचा पण आपण सत्कार केलेला आहे। त्याचबरोबर शिष्यवृत्तीधारक आहेत NMS असतील किंवा 5वी आणि 8वीचे शिष्यवृत्तीधारक आहेत त्यांचा मी सत्कार आम्ही पूर्ण जिल्ह्याच्या वतीनं करतो असतो। एकंदरीत सर्व जिल्ह्यातील 496 शाळा ज्या सभासद शाळा आहेत त्या प्रत्येक शाळेतील पहिला विद्यार्थी त्या शाळेतला गुणवंत विद्यार्थी सत्कार आपण करत असतो। ते सर्व विद्यार्थ्यांपैकी 75% विद्यार्थी आज या ठिकाणी उपस्थित झाले आहेत। 10वी 12वीचे विद्यार्थी नवीन भविष्याची वाटचाल करत आहेत, काय सांगाल या निमित्ताने आपण आपल्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार 10वी आणि 12वी विद्यार्थ्यांना मी याचं आवाहन करेल की जे नवीन धोरण आहे की व्यवसायाभिमुख म्हणजे अभ्यासक्रम शिकता शिकता आपल्या एखाद्या व्यवसायाची कला अवगत करायची जेणेकरून आपल्याला एखादा आयुष्यातला बी प्लॅन तो त्या ठिकाणी सक्षम राहील। शिक्षण घ्यावं हा तर 100% विद्यार्थ्यांचा हक्कच आहे, पण त्याबरोबर एखाद्या व्यवसायाचं गुण विकसित करावा आणि त्याप्रमाणे आपण शिक्षण घ्यावं अशी अपेक्षा व्यक्त करतो। जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळाद्वारे आज या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा तसेच सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचा सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे। अतिशय स्तुत्य उपक्रम आहे। सर्व विद्यार्थ्यांना मी त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा देतो आणि आमच्या मुख्याध्यापकांनी जे अतिशय शिक्षण क्षेत्रामध्ये भरीव योगदान दिलं त्याबद्दल त्यांचा आभारी पण आहे आणि त्यांना पुढील आयुष्यासाठी मी शुभेच्छा पण देतो आणि असंच परभणी जिल्ह्याचं शिक्षण क्षेत्रातील काम उत्तर भरभराटीला जावं अशा आपण शुभेच्छा देतो। जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळाच्या माध्यमातून वर्षभरात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम घेतले जातात, काय सांगाल सर याबाबत? जे अतिशय चांगले उपक्रम या बाबतीत घेतलेले जातात। यामध्ये शिक्षणाच्या दृष्टीनं जे वातावरण जे लागते शिक्षण चालू असण्याकरता त्याला हातभार होतो आणि शिक्षण क्षेत्रात नवीन उपक्रम झाल्यामुळे त्याचा नक्कीच विकास होतो। 10वी 12वीच्या नंतर विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या करिअरच्या संधी मिळालेल्या आहेत, आपल्या अनुभवातून या विद्यार्थ्यांना काय सांगाल सर? आपण एक काम करूया, विविध आपल्याकडे एक व्यवसाय मार्गदर्शनचं पण एक हे असते, त्या माध्यमातून संघाच्या माध्यमातून आपण पुढे भविष्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी एक कार्यशाळा आयोजित करूया।